खेडोपाडी ज्या योजना आहेत भाजपच्या त्या पूर्ण पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. नाही, लोकांच्या मनात कमळ हा शब्द वेगळाच आहे आणि मोदींचं कमळ हे चांगल्याच पद्धतीनं रुजणार आहे. केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, त्यामुळं मला वाटते लोकांच्यापर्यंत योजना पोहोचलेल्या आहेत. सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील सोळंकूर पंचायत समितीचे बीजेपीचे उमेदवार राजकुमार मसू तोरसकर हे आज आपल्या शाहू न्यूज सोबत आहेत. तर आपलं मी स्वागत करते. नमस्कार. सध्याची जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे, तर या दरम्यान तुमचा प्रचार कुठपर्यंत आला आहे? आता आमचा प्रचार जवळजवळ मी खेडोपाडी सगळं पूर्ण आमचं झालेलं आहे आणि बऱ्यापैकी आम्ही घर टू घर प्रचार केलेला आहे आणि त्या माध्यमाने आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याआधी तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये काम करत होतात आणि आता बीजेपीची उमेदवारी मिळाली, या पक्षाबरोबर काम करताना काय वाटतं? अनुभव चांगला आहे आणि लोकांचं सहकार्य आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे लोक आम्हाला विजय करतील अशी आशा आहे. आता पक्ष बदललाय, त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय वाटतंय? फायदा होईल की फटका बसेल, काय वाटतंय? नाही, फायदाच होणार आहे आणि मला वाटते आमचं केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, त्यामुळं मला वाटते लोकांच्यापर्यंत योजना पोचलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही घरोघरी पोचून योजनेचं जे मोदींचं जे विजन आहे त्या पाठीमागे आम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहेत. आम्ही घरोघरी पोचून सगळ्या योजना पूर्ण लोकांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर आता आपल्याला आपल्याच गावातून म्हणजे या जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे, तर कमळ कसं वेगळं ठरणार आहे? नाही, लोकांच्या मनात कमळ हा शब्द वेगळाच आहे आणि मोदींचं कमळ हे चांगल्याच पद्धतीनं रुजणार आहे आणि आमच्या विरोधात फार वेगळे आहेत. ते काय, त्यांच्याविषयी काय मला जास्त बोलता येणार नाही. कसं आहे, आम्ही त्या क्षेत्रात पण काम केले, त्यामुळं आमचं हे वेगळं आहे आणि त्यांचं ते वेगळं असेल. एकंदर आपल्या घराण्याला राजकीय पार्श्वभूमी आहे, याबद्दल काय वाटतं? मला सांगायचं म्हणजे माझे वडील ग्रामपंचायतचे सरपंच होते, सोळांकुरावचे सरपंच होते. त्यानंतर माझे वडील बिदरी कारखान्याचे संचालक होते. आता त्यांच्या माध्यमातून बरीच लोकांचा संपर्क आमचा आहे आणि याच ह्याच्यावर मला जेवढं पप्पा म्हणजे आमच्या वडिलांनी जेवढं काम केले त्यांचा आशीर्वाद म्हणजे त्या लोकांचा मला सर्वांचा आशीर्वाद मिळेल एवढीच अपेक्षा आहे. या पंचायत समितीमध्ये आणखी एक उमेदवार आहेत, मग विरोधक आणि तुम्ही तुमच्यात अशी लढत होतीये का? आमच्यात लढत अशी होणारच, कारण का दोन्ही राजकीय विरोधी पक्ष आहेत आणि मला वाटते भाजपच्या या माध्यमातून आमचं जे विजन आहे ते वेगळं आहे आणि त्यांचं विजन ते वेगळं आहे, त्यामुळं विजय माझा निश्चित आहे एवढंच मला सांगता येईल. शाहू न्यूजच्या माध्यमातून तुमच्या मतदारसंघातील मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? माझं एवढंच मतदारसंघातील सर्व मतदारांना एवढंच आवाहन आहे की आपली केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, त्यांच्या माध्यमातून मी भाजपच्या माध्यमातून खेडोपाडी ज्या योजना आहेत भाजपच्या त्या पूर्ण पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. मला वाटते महिलांच्यासाठी असेल, मुलींच्यासाठी असतील, त्यानंतर पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या पूर्ण मी पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बातचीत केली यासाठी थँक्यू आणि शुभेच्छा. आभारी आहे.